श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व असून यश आणि आर्थिक लाभासह कार्य पूर्ण करण्यास हे नक्षत्र मदत करते असं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये म्हटलं जातं. शुभ कार्य असू द्या, गुंतवणूक असू द्या, व्यावसायिक कोणताही व्यवहार असू द्या किंवा सोने चांदी मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दिवस म्हणजेच गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो. परंतु प्रत्येकालाच या सोने चांदीच्या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही उपाय, काही सेवा करायच्या आहेत, जेणेकरून लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये याच्याविषयीचीच माहिती जाणून घेणार आहोत. एक नारळ आपल्याला खरेदी करून आणायचा आहे आणि याचा आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्यावरची दारिद्र्य असेल, संकट असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे, प्रगती होणार आहे. आता हा नारळ कोठे अर्पण करायचा आहे, कसा करायचा आहे, तर हे संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व असून जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हाच त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं. या गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूसोबत बृहस्पती देवाची देखील पूजा केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानलं जातं. तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली, सेवा केली तर माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहते. आता हा नारळ आपण कसा खरेदी करून आणायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर हा नारळ तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या आदल्या दिवशी खरेदी करून आणला तरी देखील चालेल, परंतु शक्यतो आपल्याला या दिवशीच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच हा नारळ खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी कोणतीही मौल्यवान वस्तू आपण खरेदी केली तर आपल्याला याचं शुभ फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो नारळ खरेदी करून आणायचा आहे तर तो आपल्याला शक्यतो या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच खरेदी करून आणायचा आहे. हा नारळ खरेदी करत असताना आपल्याला एकाक्ष नारळ खरेदी करायचा आहे. एकाक्ष म्हणजेच ज्या नारळाला एक डोळा असतो तर असा नारळ आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचा आहे. आणि या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. पूजा करत असताना या ठिकाणी आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर जोडवात किंवा कलावेची वात घालायची आहे. तुळशीची या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहे. तुळशीला आपल्याला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि चमच्याभर दूध टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना तुळशी मातेचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही जर भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची जर चौरंगावरती किंवा पाटावरती पूजा करणार असाल तर तुम्ही तिथं करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, ज्यामध्ये देशी गाईचं तूप घातलेलं आहे. शक्यतो या दिवशी तुम्ही कणकेचा किंवा मातीचा जर दिवा प्रज्वलित केला तर याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होणार आहे. परंतु तो जर शक्य नसेल तर तुम्ही इतर धातूंचा प्रज्वलित करू शकता. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू, भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. त्यांची विधिवत पूजा करायची आहे. आता त्यानंतर हा जो आपण नारळ आणलेला आहे तर त्या नारळाची आपल्याला सेवा करायची आहे. तर ही सेवा करण्यासाठी आपण हा दिवसभरात कधीही सेवा केली तरी ते चालेल, म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला केली किंवा सकाळी देवपूजा करताना केली तरी देखील चालेल. तर हा जो नारळ आहे तर तो नारळ खरेदी करून आणत असताना एकाक्ष नारळ खरेदी करून आणायचा आहे, म्हणजेच एक डोळा असलेला नारळ आपल्याला खरेदी करायचा आहे. आणि त्यानंतर
हा जो नारळ आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे, भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केलेली आहे, तर त्या पूजेमध्ये ठेवायचा आहे. आता हा ठेवत असताना याला आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. अखंड अक्षदा आपल्याला लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदी कुंकवाने, आणि या अक्षदावरती आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. आता हा नारळ ठेवत असताना या नारळाला आपल्याला एका लाल धाग्याने बांधायचा आहे. आता तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा असेल तर तुम्ही या कलाव्याच्या धाग्याने हा नारळ बांधू शकता. जर तुमच्याकडे कलाव्याचा नारळ नसेल तर तुम्ही कोणत्याही धाग्याने बांधला तरी चालेल, परंतु लाल रंगाचा असावा, किंवा तुम्ही लाल हळदी कुंकवाने जरी लाल केला आणि तो जरी धागा बांधला तरी देखील चालेल, परंतु लाल धागा आपल्याला या नारळाला बांधायचा आहे. हा नारळ बांधायचा आहे. या प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत आणि या प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा आहे. या नारळावरती आपल्याला ₹1 नाणं आणि अक्षदा ठेवायची आहे आणि या नारळाची विशेष सेवा करायची आहे, म्हणजेच आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या मनामध्ये मनोकामना करत, म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत आपल्याला ही सेवा करायची आहे. आता हा नारळ ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा एक बीज मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री ह्री दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी हे देही नमः. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना तुम्ही जपमाळेने म्हणू शकता, किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये जर हिरवे मूग जर ठेवले आणि हे मूग एक वेळा म्हणत म्हणत जर तुम्ही एका वाटीत टाकला तरी देखील चालू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या बोटाने जरी पठण म्हणजे बोटावर मेजला तरी देखील चालू शकतो. परंतु हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगत आहे. ओम श्री ह्री दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी हे देही नमः. हा मंत्र जरी तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा मंत्र जर म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण अवश्य करायचं आहे. श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, जेणेकरून हा जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ अभिमंत्रित करायचा आहे. आता तुम्ही हे जो नारळाची जी प्लेट आहे तर तो तुम्ही हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन सुद्धा हे मंत्र म्हणू शकता, किंवा तुम्ही देवासमोर ठेवून जरी म्हटला तरी देखील चालेल. त्यानंतर फलश्रुती आपल्याला अवश्य म्हणायची आहे आणि अशा प्रकारे हा जो नारळ आहे तर तो अभिमंत्रित करायचा आहे. त्यानंतर दिवसभर आपल्याला हा नारळ या माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंजवळच ठेवायचा आहे. त्यानंतर दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी तुम्ही कोणतीही माता लक्ष्मीची सेवा कराल, कोणताही उपाय कराल तर त्याचं तुम्हाला विशेष फळ प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. त्याचबरोबर या दिवशी गोमातेची सेवा तुम्हाला अवश्य करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला माता लक्ष्मीला लाल रंगाची फळं, हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, जल अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्हाला उंबराचे जे झाड आहे तर त्याची औदुंबराची देखील विशेष पूजा करायची आहे. औदुंबराला देखील तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या पतीची, मुलांची, घराची भरभराट होण्यासाठी, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. दिवसभर माता लक्ष्मीचं, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता दिवसभर अशी सेवा झाल्यानंतर आपण संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्या तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये देखील देशी गाईचं तूप घालायचं आहे. कलाव्याची वात किंवा जोडवात घालायची आहे. त्यानंतर यामध्ये देखील 2 लवंगाची मुठभर हळद घालायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर या तुळशी मातेला पुन्हा एकदा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे आपल्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण होत नसेल तरी तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा जप केला तरी देखील चालेल. आणि त्यानंतर आपली घरामध्ये 3 सांजेच्या वेळेला आपल्याला भीमसेनी कापूर अवश्य जाळायचा आहे. भीमसेनी कापूर जाळत असताना यामध्ये 2 लवंगा टाकायचे आहेत, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर अवश्य जाळायचा आहे. जेणेकरून ह्या वासाने, म्हणजे भीमसेनी कापराच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि भीमसेनी कापूर हा लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला जाळायचं आहे. त्यानंतर अशी ही विशेष सेवा झाल्यानंतर
आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस येत आहे शुक्रवार, हा शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे. या दिवशी आपण हा जो नारळ ठेवलेला आहे, ज्याला आपण लाल रंगाचा धागा बांधलेला आहे, यावर आपण एक नारळ, एक सुपारी आणि ₹1 नाणं ठेवलेलं आहे. तर हे घ्यायचं आहे आणि आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे. हे नवीन असावे याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि हा नारळ या लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. याच्यामध्ये हे ₹1 नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे. इथं जरी तुम्ही ठेवली नाही तरी चालेल, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी मी सांगेल तिथं ठेवू शकता किंवा या पोटलीमध्ये जरी ठेवली तरी चालेल. आणि त्यामध्ये ज्या आपण अक्षदा घेतलेल्या आहेत, तर त्यामधील थोड्याशा अक्षदा आणि हा नारळ या पोटलीमध्ये आपल्याला बांधायचा आहे. आणि हे ₹1 नाणं जर तुम्हाला इतर कुठे ठेवणं शक्य जर नाही झालं, तर तुम्ही ₹1 नाणं आणि सुपारी तुम्ही या पोटलीसोबत म्हणजे नारळासोबत बांधू शकता. परंतु तुम्हाला मी दुसऱ्या ठिकाणी सांगणार आहे, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही पोटली करायची आहे आणि हे जे पोटली आहे, तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा अडका ठेवता, त्या ठिकाणी ठेवू शकता. तुमचं जर एखादा दुकानाचा गल्ला असेल, तर त्या ठिकाणी ठेवू शकता. व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता आणि तुम्हाला कोणत्याच ठिकाणी जर ठेवणं शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच याची स्थापना करायची आहे. या ज्या वस्तू आहेत, तर या वस्तू म्हणजे हे नारळ, अक्षदा आपण अभिमंत्रित केलेलं आहे. याला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही ठिकाणी जर ठेवणं शक्य झालं नाही, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्ही हा बांधून ठेवला तरी देखील चालेल. परंतु दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला या नारळाची विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून रोज धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे तर ते नारळ ठेवायचं आहे, जी आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. आता जे उरलेले अक्षद आहेत, ₹1 नाणं आणि ही सुपारी, याची देखील आपल्याला एक लाल रंगाची पोटली बनवायची आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जरी हे ठेवलं तरी देखील चालेल आणि याची देखील आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करायची आहे. आता हे जे ₹1 नाणं आणि ही सुपारी आहे, तर ती तुम्ही तुमच्या जो मी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा या ठिकाणी ठेवू शकता किंवा हे जे ₹1 नाणं आणि ही सुपारी आहे, तर तुमचे जे घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो तुमच्या घरामध्ये धन कमवून आणत आहे, पैसा कमवून आणत आहे, तर त्याच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये तुम्ही हे ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कपाटामध्ये ज्या ठिकाणी पैसा ठेवत असाल, तुमचा दागदागिने ठेवत असाल, मौल्यवान वस्तू ठेवत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर आता तुम्ही जर एखाद्या कामाच्या ठिकाणी जात असाल, महत्त्वाचं काम असेल आणि ते काम जर पूर्ण होत नसेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये जर काही प्रगती होत नसेल, अडचण येत असेल, तर ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल, तर त्यावेळेला तुम्हाला ही जी सुपारी आहे, तर ती सुपारी तुमच्या जवळ ठेवायची आहे. कोणतंही काम करण्यासाठी, अडचणीच्या कामासाठी जात असाल किंवा एखादा जर आजारी असेल, त्यावेळेला जरी तुम्ही ही सुपारी तुमच्या जवळ ठेवली तरी देखील तुमच्यावरची ही सर्व संकटं दूर होण्यास मदत होणार आहे. आणि आपलं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ही सुपारी आणि हे नाणं आपल्याला पुन्हा बांधून ठेवायचं आहे. शक्यतो आपण तिजोरीमध्ये किंवा आपल्या गल्ल्यामध्ये किंवा आपण पैसे ठेवतो, तर त्या ठिकाणीच आपल्याला ही जी पोटली आहे म्हणजे ₹1 नाणं आणि ही सुपारी अवश्य ठेवायची आहे. पण शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि आपल्या अडचणीच्या काळी ही सुपारी आपल्या जवळ ठेवायची आहे. त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना, कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला याची फळप्राप्ती होणार आहे. म्हणूनच ही सेवा अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.